मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री पनवेलमधील नाईट रायडर्स डान्स बारची तोडफोड केली। मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बारवर हल्ला केला। महाराजांच्या पावनभूमीमध्ये डान्स बार चालू देणार नाही असं वक्तव्य काल राज ठाकरे यांनी केलं होतं। यानंतर मनसैनिकांनी ही तोडफोड केली। या प्रकरणी मनसे प्रवक्ते योगेश चिलेसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या मनसे कार्यकर्त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे। सध्या पनवेल पोलीस त्यांचा शोध घेत असून कार्यकर्त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। काल पनवेलमध्ये शेकापची एक जाहीर सभा झाली। यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं। ते म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लेडीज बार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि महाराजांच्या पावनभूमीमध्ये आम्ही बार चालू देणार नसल्याचं वक्तव्य केलं। त्यानंतर मनसे आक्रमक झाले असून मनसेने काल रात्री एका पनवेलमधील बारची तोडफोड केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे जे बार आहे ते नाईट रायडर्स बार लाईव्ह ऑर्केस्ट्रा असं या बारचं नाव आहे। पाहायला गेलं याचे संपूर्ण जे काचा आहेत या ठिकाणी दगडफेक मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे आणि या काचा खाली देखील पडलेल्या आहेत। संपूर्ण बार हे 12 ते 1 च्या दरम्यान ही तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। 15 ते 20 जण हे मनसेचे कार्यकर्ते काल रात्री येऊन दगडफेक केली आणि बारवर तोडफोड केलेली आपल्याला पाहायला मिळाली। या संदर्भात नंतर पोलिसांनी या 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये मनसे प्रवक्ते योगेश चिले यांचा देखील समावेश आहे आणि पाहायला गेलं तर बारची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आलेली आहे। मात्र मनसे कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे का आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, मात्र रायगड जिल्ह्यामधले जे बार आहेत ते बंद केले पाहिजे सरकारने अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि आम्ही कारवाईला सामोरं जाण्याचं त्यांनी वक्तव्य देखील केलेलं आहे। त्यामुळे आता पोलीस या संदर्भात अधिक काय कारवाई करतात किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या संदर्भात काय नेमकी भूमिका असणार आहे हे देखील काही वेळातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।